हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द व्लॉग. तर आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. अँड येस, मी रेडी झालेली आहे कारण आता रोहित आणि मी चाललो आहे जेवढ्यात. तिथून रोहित जाईल त्याच्या कामावरती आणि आज मला सुट्टी आहे, सो मी परत घरीच येईन. आणि येस, म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करूया. सो मी हा आज ड्रेस वेअर केला आहे. तुम्हाला मी हा नाही मिंत्राचा हॉलमध्ये दाखवला होता आणि हे मी ऋषिकेशला वेअर केलं होतं. जास्त वेळ नाही वेअर केलेला पण केलेला. सो येस, दिस वॉज माय आउटफिट. सो आता पटापट निघतो आणि भेटते तुम्हाला परत. बाय. तर गाईज, आम्ही निघालेलो आहोत आणि हा आहे रोहित. से हाय रोहित. सर्वांना एकादशी विश कर. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. येस, आता आम्ही चाललो देवळात. ती पण किती छान वाटते. छान दिसतेस तू. देवाच्या मूर्ती सुंदर आहे. पण काय सुचू काय आता. ती बघा शिवड्या मारते. हा बस बस. चढता उतरता गवडी दादा ढकला, चढता उतरता गवडी दादा रपला, चढता उतरता गवडी दादा ढकला. ग्रामस्थांच्यातर्फे सत्कार स्वीकारायचा आहे आणि तर गाईज, आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता पाऊस पडतो. हॅलो अँड वेलकम बॅक. तर आम्ही दर्शन करून आलो. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर दरवर्षी ॲक्च्युली आम्ही जातो, पण मी कधी शूट नाही केलं आहे तेवढं. पण आज म्हटलं करूया. आणि लकीली आज पालखी आली. तिथे ते नाचत पण होते. ते त्याला काय म्हणतात, आय डोंट नो तो वर्ड, पण छान दर्शन झालं. आणि हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. 3 वर्ष आधीच आय गेस बांधलं आहे हे मंदिर. इथे जेव्हा काही मोठं ओकेशन्स असतात ना, तेव्हा खूप छान असं क्राऊड जमा होतो. अदरवाईज इथे जास्त क्राऊड येत नाही त्या देवळात जास्त. पण असं काही ओकेशन असेल ना तर खूप छान क्राऊड होतो. आणि आज खूप अमेझिंग होतं. आणि आम्हाला खिचडी भेटली आज साबुदाण्याची तिकडे. आणि देवळातली खिचडी खायची मजाच वेगळी होती. मी व्हिडिओ काढायला ते विसरूनच गेली, खाऊन टाकलं पटकन. आणि वेज मग नंतर रोहित गेला त्याच्या कामाला आणि मग मी जेवायला बसली आहे. आणि थोड्या वेळापूर्वीच आणि मला रोहितचा कॉल आला की तू न्यूज बघितली का, कारण सकाळपासून न्यूज बघितली होती तर काही असं झालं नव्हतं. तर मग मी न्यूज लावला आणि गेस व्हॉट, धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला. म्हणजे झालं हे. अजून 2 मागण्या बाकी आहेत. एक मागणी मला ॲक्च्युली याबद्दल खूप दिवसापासून बोलायचं होतं, पण माझी ना डेअरिंग होत नव्हती. आणि म्हणजे काय जनरेशन आहे ही, म्हणजे कमाल. मला ना त्यांचं खूप आधीपासूनच, एक तर ते मला खूप आवडतात कारण त्यांच्याकडे एवढी बुद्धी आहे ना, मला असं वाटतं म्हणजे ॲज अ मिलेनियन माझ्याकडे तेवढी नाही आहे. ते
आपण जे विचार करतो त्याच्या 2 पावलं पुढचा विचार असतो त्यांचा. सो हल्लीची ती जेनझी जी जनरेशन आहे ती मला खूप आवडते, खूप म्हणजे प्रचंड आवडते. मी माझ्या कलिग्सला बघितलं आहे, माझ्या बहिणींना बघितलं आहे. सो ते बोलतात आणि बोलायच्या आधी विचार करत नाही. जो रिझल्ट आएगा देखा जाएगा, त्यांचं असं आहे. आणि काय हा प्रोटेस्ट केला आहे CJPचा त्यांनी, खरं सांगते कमाल. म्हणजे मी लिटरली इंस्टाग्राम उघडायची डायरेक्ट जंतर मंतर, इंस्टाग्राम उघडायची डायरेक्ट जंतर मंतर, आणि काय काय क्रेझी रील्स शूट केले त्यांनी. बट हा प्रोटेस्ट खूप लांबपासूनचा होता आणि जेन्युअन मागण्या होत्या. जेन्युअन मागण्यांसाठी जेन्युअन प्रोटेस्ट खरंच मानलं पाहिजे आणि ते त्याचं फळ त्यांना भेटलं आहे. कारण इतके दिवस चालला आहे तो प्रोटेस्ट. आणि सोनम वांगचुक यांनी जे अन्नशन म्हणजे जे ते हे उपास, शब्द का नाही आठवत मला, हंगर स्ट्राईक केली होती त्यांनी ते, आणि मग ते दिपके जे आहेत ते अमेझिंग आहे. म्हणजे खरंच म्हणजे ते होणारच होतं. आणि कुठेतरी मला असं वाटतं लिटरली ते लोक एवढ्या वरच्या लेवलला गेले होते की त्यांना ते करायला भाग पाडलंच त्या लोकांनी. आणि खरंच कमाल जनरेशन आहे, म्हणजे मानलं पाहिजे. पण तेवढ्याच मिलेनियननी त्यांना सपोर्ट केला, तेवढ्याच जे आपल्यापेक्षा पण मोठे आहेत त्यांनी सपोर्ट केला, आणि कुठेतरी त्याचं फळ त्यात आता भेटलं. अजून 2 मागण्या आहेत, त्याही आय होप पूर्ण होतील, आणि ते पूर्ण झाल्याशिवाय ते काय माघार घ्यायचे नाही. आणि खरंच आय लव्ह दिस जनरेशन आणि हेड्स ऑफ. हेच मी सारखं म्हणेन, आय लव्ह दिस जनरेशन, बिकॉज मी खरंच त्यांना पाहिलं आहे जवळून. ते खरंच खूप स्मार्ट आहेत, खरंच खूप छान आहेत, आणि याची पुढची पिढी पण अजून चांगलीच होणार मला असं वाटतं. आणि येस, मला हे बोलायचं होतं. आणि खरंच आज तो राजीनामा दिला धर्मेंद्र प्रधाननी, ते बघून अजून बरं वाटलं. ऑसम झालं, ऑसम. आणि अजून मला काय शूट करायची इच्छाच नाही आहे. आजच्यासाठी ही गुड न्यूजच आहे ती. आणि येस, आय होप तुम्हाला माझा आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ आवडला असेल. आणि प्रोटेस्टचं पण रिझल्ट अजून 2 बाकी आहे, ते बघा. आता या व्हिडिओला मी इथेच करते, मी पण वाटच बघते त्याची की काय येणार आहे आता. पण होईल, आय होप होईल. जर एवढा मोठा राजीनामा जर देऊ शकतात तर त्या पण गोष्टी होतील. सो येस, आता मी आय थिंक इथेच या व्हिडिओला एंड करते, कारण मला असं वाटतं मी खूप बोलली आहे. मी अजून काहीतरी शूट करणार होती, पण मला असं वाटते की एवढाच बस आहे. आणि येस, आता या व्हिडिओला एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.